नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता जबरदस्त असा धमाका होणार आहे, कारण इथे काव्याने स्वतःहून पार्थला प्रेमाची कबुली दिलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता पार्थ आपल्या आयुष्यातून निघून जाणार या भीतीने काव्याने आता पार्थला प्रेमाची कबुली दिलेली असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थ आणि काव्याने इथे मांजर आणि भोक्याची जोडी, फिसकारलेली मांजर आणि बोक्याची जोडी ही कायमस्वरूपी एकत्र राहायला हवी आहे असं म्हणत त्यांनी दोघांनी मिळून डिवोर्स पेपर फाडून टाकलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने हा चमत्कार होणार आहे ते आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता नंदिनी जीवा यांचा वेगळा ट्रॅक सुरू आहे. ते दोघे जणही खूप मोठ्या संकटात सापडलेले असतात आणि त्यामुळे इथे जीवाला एक शिक्षा मिळालेली आहे की त्याने आता ऑफिसमध्ये येऊन एक एम्प्लॉई म्हणून मान तुटेपर्यंत काम करायचं. आणि इथे नंदिनी मात्र एक चांगली बायको म्हणून त्याला या संकटातून कसं बाहेर काढता येईल यासाठी प्रयत्न करते, त्याची काळजीसुद्धा घेत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, एका बाजूला आता काव्य आणि पार्थचं काव्यावरती किती प्रेम आहे हे त्याने तिला सांगितलेलं सुद्धा आहे आणि त्या पद्धतीने तो तिच्याबरोबर वागतही असतो, तिची काळजी करत असतो, तिला काय हवं नको ते सगळं तो बघत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे काव्य कन्फ्यूज आहे. तिला कळतच नाही आहे की ती पार्थबद्दल काय विचार करते. तिला पार्थ चांगलासुद्धा वाटतोय आणि तिला आता या नात्यामध्ये राहायचं सुद्धा नाही आहे. म्हणजे ती खूपच जास्त कन्फ्यूज झालेली आहे. पण प्रेक्षकांनो, आता इथे काव्याचे डोळे उघडणार असतात, कारण इथे आता काव्याची परीक्षा असते. ती अभ्यास करत असते मन लावून, पण तिला भूकसुद्धा लागलेली आहे. तिला भीती वाटत असते की मी जर जेवले तर मला झोप येईल आणि मग माझा अभ्यास होणार नाही, म्हणून ती जेवत नसते. पण ही गोष्ट आता ती पार्थला सांगते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तुम्हाला काय वाटलं, तुम्हाला झोप येईल म्हणून तुम्ही जेवणार नाही आणि मग तुम्ही अभ्यास कराल तर तुमच्या लक्षात राहील का? पोटामध्ये जर भूक लागली असेल तर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करता येणार आहे का? जास्त नाही, पण थोडं तरी तुम्ही खाल्लं पाहिजे. त्याशिवाय तुमचं मन शांत होणार नाही आणि तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकणार नाही. तेव्हा तुम्ही इथे बसा, मी आलोच, असं म्हणून तो आता जातो. आणि एका बाजूला त्याने आता इथे काव्यासाठी काही दागिने खरेदी करायचं ठरवलेलं असतं. त्यासाठी त्याने एक मंगळसूत्रसुद्धा बनवायला टाकलेलं असतं आणि त्याच्यामध्ये नाव असतं काव्यार्थ. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ती जी रिसीट असते ती सुद्धा काव्याच्या हाती लागलेली असते. पण पार्थ तिला काही सांगत नाही आणि ते मंगळसूत्र मी माझ्या आईसाठी दागिना बनवतोय असं म्हणून तो टाळाटाळ करतो. त्यानंतर इथे पार्थ स्वतःच्या हाताने जेवण गरम करून काव्यासाठी घेऊन येतो आणि काव्या इथे म्हणत असते की देशमुख, मी अभ्यास करते ना, तुम्ही का माझ्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आलात? मला झोप येईल ना? तुम्हाला असं वाटते का की मी जेवावं आणि झोपून जावं? माझा अभ्यास व्हायला नको? मी फेल झाले तर उलट तुम्हीच मला बोलाल. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की तुम्ही फेल होणारच नाही आणि तुम्ही नका माझ्याकडे लक्ष देऊ. तुम्ही तुमचं तुमचं वाचत बसा. मी तुम्हाला इथे माझ्या हाताने भरवणार आहे, पण तुम्ही खाऊन घ्यायचं. आणि तेव्हा इथे पार्थ एक सपोर्टिव्ह नवऱ्यासारखा इथे जेवणाचं ताट घेऊन तिच्या शेजारी बसतो आणि तिला तो खूपच प्रेमाने भरवत असतो आणि म्हणतो, तुम्ही पोटभर खा आणि मग अभ्यास करा, तुम्हाला झोप नाही येणार. त्यानंतर प्रेक्षकांनो, काव्य आता पार्थकडे बघतच राहते. जेव्हा इथे पार्थ तिला प्रेमाने भरवत असतो तेव्हा तिला स्वप्नातच पडल्यासारखं वाटत असतं. मी स्वप्न बघते की काय, म्हणून मला इतका चांगला नवरा भेटलाय असं तिला वाटत असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता संध्याकाळचा पार्थला वकिलांचा फोन आलेला असतो. तर वकिलांनी आपल्याला भेटायला बोलवलेलं आहे, काउन्सिलरने आपल्याला भेटायला बोलवलेलं आहे असं त्याने सांगितल्यानंतर इथे काव्य म्हणत असते की उद्या जावं लागणार आहे का, नंतर गेलं तर नाही जमणार. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की नाही, त्यांनी सांगितलंय की अर्जंट आहे म्हणून आपल्याला उद्याच जावं लागणार आहे. तेव्हा इथे काव्य म्हणते, बरं बरं ठीक आहे, तुम्ही सांगा त्यांना की आपण उद्या जातोय, आपण उद्या येतोय म्हणून असं तुम्ही सांगा. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो, का उद्या आपल्याला जायचं आहे म्हणजे तुमच्या मनात नक्की चाललंय तरी काय, तुम्हाला हा डिवोर्स हवा आहे का? तेव्हा इथे काव्य आता त्याच्याकडे बघतच राहते. तो म्हणतो, मला कळतंय तुम्हाला काय म्हणायचं आहे ते, तुम्हाला हा डिवोर्स हवा आहे ना,
उद्याच्या उद्या आपण जाऊया आणि त्यांना सांगूया की आम्हाला डिवोर्स हवा आहे म्हणून. चालेल ना? तेव्हा इथे पार्थ आता काव्याकडे लक्ष देत नाही. कारण काव्य त्याला काही उत्तरच देत नाही की डिवोर्स हवा आहे की नको हवा आहे. ती आपली शांत आता उभी राहिलेली असते. तेव्हा तिच्या गप्प राहण्याला पार्थ समजतो की कदाचित हिला माझ्याबरोबर राहायचंच नाही आहे. म्हणजे हिची इच्छा आहे की डिवोर्स हा घेतलाच पाहिजे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की ठीक आहे, जे तुम्हाला हवं आहे ना तेच होईल. तुम्हाला डिवोर्स हवा आहे ना, तो मिळेल तुम्हाला. तुम्हाला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, चांगला वाईट सगळं काही समजावून सांगितलं, पण तुम्हाला जर ऐकायचंच नसेल आणि त्यातून काही समजून घ्यायचंच नसेल, तर मला जबरदस्तीने हे नातं तुमच्यावरती आता लादायचं नाही आहे. आता तसेही 3-4 महिने झालेत. आता 1-2 महिन्यामध्ये तुम्ही मला सोडून जाल आणि जेवढ्या लवकर जाल तेवढं माझ्यासाठी सुद्धा चांगलं आहे, असं पार्थ म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य म्हणत असते की मी काय करू मलाच कळत नाही आहे. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे पार जातो आणि आपल्या जागेवरती शांतपणे झोपून जातो. तेव्हा काव्यसुद्धा इथे झोपलेली असते. तेव्हा काव्याला आठवत असतं की पार्थने तिच्यासाठी काय काय केले. म्हणजे तिला साधा ठसका लागला तरी तिच्यासाठी पाणी देणं, त्याचबरोबर तिला झोप नाही आली, दचकून उठली तर तिचं डोकं ठोपटून तिला झोपवणं असू दे. म्हणजे तिच्यासाठी त्याने किती आणि काय काय केलेलं असतं. आगीमध्ये सुद्धा उडी मारलेली असते तिला वाचवण्यासाठी. आता कोण इथे आपल्याला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणार आहे? कुठला नवरा इथे एवढं करणार आहे जेवढं पार्थने काव्यासाठी केलेलं असतं? आणि मग आता काव्याला असं वाटतं की बापरे, माझ्यासाठी पार्थने किती आणि काय काय केले आणि मी त्यांच्यासाठी काही करू शकत नाही आहे आणि मी त्यांना नेहमी त्यांचं मन दुखावलेलंच आहे. आतासुद्धा मी म्हणाले की आपण उद्या काउन्सलरला भेटायला जातो आहे म्हणून, आणि त्यांनी मला विचारलं की तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? तेव्हा मात्र मी गप्प बसले. म्हणजे नक्की माझ्या मनात चाललंय तरी काय? मला काय हवंय तरी काय? असं आता काव्याला वाटत असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्य आणि पार्थ दोघेजण गेलेले असतात आता काउन्सलरकडे. तेव्हा पार्थ म्हणतो की आम्हाला डिवोर्स हवा आहे. कारण काव्याला माझ्याबरोबर राहण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. त्यांना असं वाटतं की आपण दोघेजण वेगळं झालेलोच बरे. मी हे महिने घेतले होते ते प्रयत्न करण्यासाठी की मी अजून एक लास्ट चान्स घेणार आहे. कारण नंतर आम्ही वेगळे झाल्यानंतर मला मनामध्ये ते कुठेतरी गिल्ट राहायला नको की मी काही प्रयत्नच केले नाही. मला आणि इथे काव्याला एक संधी पुन्हा दिलीच नाही, असं काही व्हायला नको म्हणून मी पुन्हा हे नातं टिकवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत होतो, पण मला त्याच्यामध्ये यश आलं नाही. आणि आता भले ह्याच्यातच आहे की आम्ही दोघेजण एकमेकांपासून वेगळं झालेलंच बरं आहे, असं पार्थ म्हणतो. आणि आता फायनली डिवोर्स पेपरवरती सह्या करून ते दोघेजण वेगळे होणार असतात. आणि जेव्हा इथे पार्थ आता काव्याच्या आयुष्यातून निघून जातो आणि तो तिला दिसेनासा होतो, जेव्हा पार जात असतो तेव्हा मागे वळून तो काव्याकडे बघतसुद्धा नाही आणि तो म्हणतो की पुन्हा कधीच माझ्या नजरेसमोर सुद्धा येऊ नका. तुम्हाला वाटेल की आपण कधी भेटलो तर मी तुम्हाला आवाज देईन, तर असं अजिबातच होणार नाही. अनोळखी म्हणून तुमच्या बाजूने निघून जाईन आणि जर कधी तुमच्याशी बोललो तर एक अनोळखी व्यक्तीच म्हणूनच बोलेन, असं प्रेक्षकांनो आता पार्थने काव्याला सांगितलेलं असतं. आणि तेव्हा इथे पार्थ जेव्हा काव्याच्या आयुष्यातून निघून जातो तेव्हा इथे काव्य आता शांत झालेली असते. तिच्या आजूबाजूला तिला बोलायला कुणीही नसतं. त्यानंतरला तिला हसवायला कुणी नसतं. त्याचबरोबर ती जर रडत असेल तर तिचे डोळे पुसायला कुणी नसतं. अभ्यास करताना कन्फ्यूज झाली तर तिला इथे कुठल्या प्रश्नाचं उत्तर विचारायचं असेल तर उत्तर द्यायला कुणीही नसतं. ती अगदी एकटी झालेली असते. आणि त्यानंतरला इथे तिला आठवतं की कशा पद्धतीने ती संकटामध्ये सापडल्यानंतर प्रत्येक वेळेला पार्थ तिची मदत करायला येत असतो. हे सगळं तिला आता आठवत असतं. आणि तेव्हा इथे आता काव्य आगीमध्ये फसल्यानंतर आगीमधून तिला बाहेर काढताना इथे पार्थने त्याच्यामध्ये उडी मारलेली असते आणि तिला वाचवत असताना तो स्वतः आगीमध्ये पडतो. त्याला इथे एवढं लागतं. हे सगळं आता काव्याला आठवतं आणि ती जोरात पार्थ अशी हाक मारते आणि झोपेतून जागी होते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्याने ते बघितलेलं स्वप्न असतं. स्वप्नामध्ये ती पार्थ बरोबर काउन्सलरकडे जाते आणि ती सांगते की आम्हाला डिवोर्स हवा आहे म्हणून आम्हाला एकत्र राहायचं नाही आहे. आणि त्यानंतर जेव्हा ती रियालिटीमध्ये येते तेव्हा तिला कळतं की नाही, अजून तरी आमचा काही डिवोर्स झालेला नाही आहे. आम्हाला आज काउन्सलरकडे जायचं आहे. मला असं वाटलं की पार्थ माझ्या आयुष्यातून निघून गेले की काय.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य उठल्यानंतर पार्थकडे एकटक बघतच असते. पार्थ आता शांतपणे झोपलेला असतो आणि त्यानंतरला ती आता पार्थकडे बघते आणि म्हणते की माझ्यासाठी तुम्ही किती आणि काय काय केलं. माझ्यावरती तुमचं किती प्रेम आहे हे तुम्ही बोलून दाखवलंत नाहीतच, एकदाच बोलून दाखवलंत, पण त्यानंतरला वागण्या बोलण्यातून तुमच्या सातत्याने मला कळत होतं की तुमचं माझ्यावरती किती प्रेम आहे, किती जीव आहे हे मला कळत होतं. मी आयुष्यातून गेल्यानंतर तुम्हाला त्रास होईलच, पण तुमच्याबरोबर जर डिवोर्स घेतला तर मला असं वाटतं की सगळ्यात जास्त लॉस जर कुणाचा होईल तर तो माझाच होईल. कारण तुमच्यासारखा मुलगा माझ्या आयुष्यातून निघून जाईल. तुम्हाला काय कुठलीही दुसरी चांगली मुलगी मिळू शकते, पण तुम्ही तिच्यासाठी बेस्टच असणार आहात ना. ती मुलगी कशी असली तरी नवरा म्हणून तुम्ही तिच्यासाठी बेस्ट असणार आहात हे मला माहिती आहे. पण मग मी किती मोठी चूक करते. मला जसं हवं होतं तसंच तर मला देवाने दिलं होतं ना. म्हणजे जरीसुद्धा तुम्ही माझी चॉईस नव्हतात, तरीसुद्धा तुम्ही माझ्यासाठी देवाची चॉईस होतात. म्हणूनच तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आलात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे काव्याला आता कळत असतं की मला स्वतःच्या पायावरती उभा असणारा, स्वतः इथे सगळे प्रोजेक्ट घेऊन हँडल करणारा, ज्याच्या नावाने सगळे लोक त्याला ओळखत असतील, त्याची प्रसिद्धी असेल, बिझनेसमध्ये त्याचा ठसा असेल, त्याची स्वतःची अशी काहीतरी ओळख असेल, वडिलांच्या नावाने ओळखून न देता स्वतःचं नाव निर्माण करणारा असावा, असंच तर नवरा मला मिळालं आहे. मग अजून मला काय हवं आहे आयुष्यामध्ये. देवाने जे माझ्यासाठी दिलं आहे ते किती परफेक्ट आहे हे कळायला मला वेळ लागला का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता पार्थ जागा होतो आणि त्यानंतर तो काव्याकडे बघतो आणि काहीच बोलत नाही. तो फ्रेश व्हायला निघून जातो. तेव्हा इथे काव्या त्याच्यासाठी सिनेमन कॉफी घेऊन येते. तेव्हा इथे पार्थ म्हणतो की तुम्ही कशाला आणलीत, तुम्ही माझ्यासाठी आता काही करू नका. मला आता कुठलीही सवय लावून घ्यायची नाही आहे, कारण काही दिवसानंतर तुम्ही निघून जाणार आहात ना. त्यामुळे मला या सर्व गोष्टींची आता तयारी ठेवायची आहे. माझ्यासाठी रम्या कॉफी करत जाईल, तिला माहिती आहे ना, सवयीने तीच मला देत जाईल. तुम्ही अजिबात माझ्यासाठी सिनेमन कॉफी करायची नाही. आणि असं म्हणून आता पार्थ सरळ खाली निघून जातो. काव्याने बनवलेली कॉफीसुद्धा पित नाही. तेव्हा इथे पार्थने रम्याला सांगितलेलं असतं की माझ्यासाठी सिनेमन कॉफी बनव, आणि रम्या ती कॉफी बनवते आणि पार्थला आणूनसुद्धा देते. पार्थला तर इथे अजिबात आवडलेलं नसतं रम्याला सांगायला, पण त्याने हे मुद्दामून केलेलं असतं कारण त्याला आता काव्यामधून थोडंसं बाहेर पडायचं असतं. रम्या तर खुश होते की माझ्या हातची सिनेमन कॉफी इथे आता पार्थ प्यायलेला आहे. तेव्हा काव्याला राग येतो आणि त्यानंतर पार्थ तयार होतो आणि काव्याला म्हणतो चला निघूया, आपल्याला जायचं आहे. आणि तेव्हा ते प्रेक्षकांनो दोघेजण आता काउन्सलरकडे जातात. तेव्हा इथे काव्य पार्थकडे बघत असते. पार्थ खूप उदास असतो, पण त्याला आता हे नातं कायमचं संपवायचं असतं काव्यासाठी. त्याला वाटत असतं जाऊ दे, इतके प्रयत्न करूनसुद्धा आपल्या नशिबामध्ये जर अपयश असेल तर अजून त्रास आपण स्वतःला का करून घ्यायचा. काव्याला जर या नात्यातून निघायचं असेल तर त्यांना निघू दे, कारण मला आता कुणालाही जबरदस्तीने बांधून ठेवायचं नाही आहे. ज्याला जायचं असेल तो जाणारच, मग कशाला उगाच जबरदस्तीने खुंटीला बांधून ठेवायचं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काव्य आणि पार्थ दोघेजण काउन्सिलरकडे आल्यानंतर ते विचारतात, काय मग हे 6 महिने तुम्हाला जे मिळाले होते त्याच्यामध्ये तुम्ही दोघांनी एकमेकांशी पटवून घेण्याचा निर्णय घेतलात की आता वेगळं व्हायचं आहे, तर एकमेकांशी कायमचा अबोलाच धरला होतात. तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही, आम्ही चांगले फ्रेंड झालो आणि एकत्र राहत होतो. मग काय तुमचा निर्णय वगैरे बदलला आहे का. तेव्हा इथे पार्थ म्हणतो नाही, आमचा निर्णय बदललेला नाही आहे. तेव्हा आता आम्हाला डिवोर्स घ्यायचाच आहे असं पार्थ म्हणतो, कारण काव्याला हा डिवोर्स हवाच आहे. तेव्हा काव्या म्हणते मी कधी म्हणाले की मला हा डिवोर्स हवा आहे म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो मग तुम्हालाच तर डिवोर्स हवा होता म्हणून तर मी देतोय ना. तेव्हा काव्या म्हणते पण मी आता म्हणाले का मला डिवोर्स हवा आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणतो पण तुम्ही म्हणाला सुद्धा नाहीत ना की मला डिवोर्स नको आहे म्हणून. तेव्हा काव्या म्हणते मग मला बोलू तर द्या, तुम्हीच का ठरवताय. हे बघा, मला आधी डिवोर्स हवा होता, पण आता मला नको आहे डिवोर्स. काही गरज नाही आहे डिवोर्स वगैरे घ्यायची, आणि जर आमचं पुढे जाऊन नाहीच पटलं तर बघू आम्ही, पण आता सध्या तरी मला डिवोर्स नको आहे. तुम्हाला हवा आहे का देशमुख माझ्यापासून डिवोर्स. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे पार्थ म्हणतो काव्या मस्करी करू नका, तुम्हाला डिवोर्स हवा आहे मला माहिती आहे, काल तुमच्या बोलण्याकडून मला कळले. तेव्हा काव्या म्हणते काय, मी फक्त म्हणाले की आपण काउन्सिलरकडे जाऊया म्हणून,
मला डिवोर्स हवा असं म्हणाले का मी? तेव्हा इथे पार्थ म्हणतो, मग काय म्हणत काय तुमच्या? तेव्हा काव्या इथे ते डिवोर्स पेपर घेते आणि म्हणते, धरा तुम्ही एका बाजूला. आणि आता दोघेही म्हणतात की मला तर डिवोर्स नको आहे. काव्या म्हणते मला पण नको आहे. तेव्हा दोघे जण डिवोर्स पेपर फाडून टाकतात आणि इथे म्हणत असतात की फिसकारलेली मांजर आणि हा आर्किटेक्ट बोका हे नेहमी दोघे जण एकत्रच राहणार. हे डिवोर्स पेपर त्यांना वेगळं नाही करू शकणार. कळते का तुम्हाला? मी नेहमी तुमचं डोकं खाणार देशमुख, असं काव्या पार्थला म्हणते.